कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पवन सूत हनुमान की जय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज, वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि, जय जय रघुवीर समर्थ। नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा, पराप्रमय प्रमदा विलासिया, नमो संसार तमसूर्या अपरमित परमवीर्या, तरुण तरतुर्या लाल नलीला, नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना, सज्जन वन चंदनाराध्य लिंगा, नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र, स्तुती सार समुद्रा मन्मथा, नमो सुभाव भजन भांजना भवेत कुंभ भंजना, विश्वदभवना श्री गुरुराया, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझी उपमा नाढळे अलोकी, भव सिंधुसी बांधिला सेतुजेणे, अनाथा दिना कारणे तू कयाने, तुका भासला मानवी वेशधारी, परी हा लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा, जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली, कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी। प्रिय संत सज्जनो, गाथेवरचं जे काय चिंतन आपलं शुक्रवारचं होतं, त्यामध्ये गेल्या शुक्रवारी आपण
224 नंबरचा अभंग घेतला होता. मृत्यूलोकी आम्हा आवडती परी नाही नाही एका हरिनामा वेळ. हा अभंग आपण चिंतनासाठी घेतला होता. त्यानंतर आता पुढचा अभंग जो आहे 225 नंबरचा अभंग, भक्त प्रतिपाळे दिनो वत्सले विठ्ठले कृपाळे होसी माये, पडिला विसर माझा काय गुणे, कपाळ हे उणे काय करू, तुका म्हणे माझे जाळूनी संचित, करियो उचित भेट दे, पडिला विसर माझा काय गुणे, कपाळ हे उणे काय करू. या अभंगामधनं तुकोबाराय भक्ताकडे एक विनंती करतायत, भगवंताकडे एक विनंती करतायत. भक्त प्रतिपाळे दीन ओ वत्सले विठ्ठले कृपाळे होसी माये. म्हणजे तुम्ही या मृत्यूलोकामध्ये जे काही भक्त आहेत त्या भक्तांचं सगळ्यांचं व दिनांचं रक्षण करणारी तू एक माय आहे. भगवंताला माय म्हटलेलं आहे. आणि भगवंतच आपले मायबाप आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांना मायबाप म्हणणं प्राप्तच आहे. कारण काय, आपण भगवंताचे लेकरू आहोत. तुम्ही आम्ही सगळे भगवंताचे लेकरू आहोत. त्यामुळे तुकोबारा येथे सरळ सांगतात, विठ्ठले कृपाळे होसी माये. एक आईसारखं तू माझी देखरेख करते किंवा माझं रक्षण करते, मला देखभाल करते. म्हणून तुकोबारा सांगतात, भक्त प्रतिपाळे दीन ओ वत्सले. भक्तांचं प्रतिपाळ करणारी, भक्तांचं रक्षण करणारी. आता प्रत्येक संतांनी जेव्हा या भूतलावर या मृत्यूलोकामध्ये जेव्हा अवतार घेतला, प्रत्येक संतांची कामं भगवंतांनी केलेली. भक्तांची सगळ्यांची कामं भगवंतांनी त्या त्या युगामध्ये, त्या त्या वेळेला, त्या त्या युगामध्ये, प्रत्येक युगामध्ये जर आपण बघितलं तर भक्तांची कामं भगवंतांनी केलेली आहेत. का की ते भक्त काय करतात, त्या भगवंताचे एकनिष्ठ भक्ती करतात. तुम्ही आम्ही भक्ती कशी करतो, तुम्ही आम्ही फक्त वेळ असेल तेव्हा आपण देवाकडे बघतो, देवाची पूजा करतो, पण सतत आपली भक्ती नाहीये. संतांचं तसं नसतं. संतांचं भक्ती म्हणजे सतत असते. सतत चिंतयंतो मा, म्हणजे सतत चिंतन चालू असतं. आपलं कसं चिंतन कधीतरी जर वेळ मिळाला, कधी आपल्याला वाटलं तेव्हा आपण चिंतन करतो. ह्या मृत्यूलोकामध्ये जो काही जीव आपण सगळे आहोत, हे जीव आलेले आहेत, त्यांना जर तुम्ही म्हटलं की तुम्हाला संपत्ती पाहिजे का, ते संपत्ती पण नको म्हणतील. किंवा त्यांना काय तुम्ही एखादी वस्तू विचारली, ती वस्तू विचारली ती पण नको म्हणतील. पण त्यांना विचारलं तुम्हाला देव पाहिजे का, देव पण नको म्हणतील. असे काही ह्या मृत्यूलोकामध्ये जीव आहेत. तर ते काय करतात की देवाला पण नको म्हणतात, पण सुख नको असे म्हणणारे एकही जीव इथे जन्माला आलेलं नाही. सुख सगळ्यांना पाहिजे, पण ते सुख जे पाहिजे ते सुख मिळण्याकरता आपल्याला जे काय करायला पाहिजे ते आपण करत. सुख या संत समागमे नित्य दुणावे तुझे या नामे. सुख कुठे आहे, तर या संत समागमामध्ये सुख आहे. संसारामध्ये सुख नाही. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. या संसारामध्ये आपल्याला रात्रंदिवस तळमळ आहे. माऊलींनी पण ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाचे श्रवणी, का सुखनिद्रा अंतुणी इंगळाची. त्या इंगळाच्या गादीवर जर आपल्याला झोपलं तर आपल्याला सुख मिळणार नाही. तसं ह्या संसार तसा आहे. संसार म्हणजे एक इंगळाची गादी आहे आणि त्याच्यात आपण राहतोय, आणि तिथे सुख कसं मिळेल, सुख मिळणारच नाही. तर सुख जर आपल्याला पाहिजे तर भगवंताकडेच आपल्याला जायला लागेल. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. सर्व सुखाचा आगर कुठे, भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आहे सर्व सुख. आणि या सर्व सुखासाठी संतांनी खटाटोप केला, म्हणजे भगवंताचं चिंतन सतत केलं आणि त्यांना त्या सर्व सुखाची प्राप्ती झाली. तुम्हा आम्हाला सर्व सुख प्राप्त होत नाही, सुख प्राप्त होत नाही. कशासाठी? कारण आपण त्या भगवंताचं चिंतन करत नाही. भगवंताच्या प्राप्तीचा आपल्याला तेवढे निष्ठा नाहीये. ती निष्ठा आपल्याकडे नसल्यामुळे आपण फक्त निसटतो. निष्ठा नाही, आपली निष्ठा नाही, आपली फक्त निसटण्याची निष्ठा आहे. त्याप्रमाणे आपण तिकडनं बाहेर पडतो. जर आपण एखाद्या वेळेला म्हटलं की चल कीर्तनाला जाऊ, तर तो काही ना काही कारण सांगेल. संसारिक
जो जीव आहे तो काही ना काही कारण सांगेल, अरे मला काम आहे, असं आहे तसं आहे, मला वेळ नाही, तो कीर्तनाला येणार नाही. पण जे साधक आहेत किंवा जे भक्त आहेत त्यांना कीर्तन फार आवडतं. कीर्तन चांग हो या अंग हरिरूप. त्या कीर्तनामध्ये काय होतं, आपलं अंग हरिरूप होतं. त्या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा स्वतः असतात, उपस्थित असतात आणि ते स्वतः त्या कीर्तनात नाचायला लागतात आणि त्या कीर्तनाचं आपलं अंग हरिरूप होतं. आणि अशा या कीर्तनामध्ये आपण जर गेलो तर आपल्याला भगवंताचं चिंतन घडतं, भगवंताची प्राप्ती होते. म्हणून सुख जे आहे, सुख आपल्याला संसारात मिळणार नाही. संसारातलं सुख कसं आहे, कमी जास्त होत राहतं. एखाद्या वस्तूमध्ये आपल्याला सुख दिसेल पण ते सुख थोड्या वेळासाठी असतं आणि त्याच्या मागे ते दुःख लपलेलं आहे. आता संसारिक सुख आणि परमार्थिक सुख असे दोन प्रकार आहेत. पण या सुखाचे दोन प्रकार कसे केलेले आहेत संतांनी, की ते सुख आश्रित सुख आहे आणि एक दुःख आश्रित सुख आहे. तर परमार्थामध्ये जर आपण बघितलं तर सुख आश्रित सुख आहे आणि संसारामध्ये बघितलं आपण तर दुःख आश्रित सुख आहे. म्हणजे त्या सुखाला दुःखाची झालर लावलेली आहे. म्हणजे त्या सुख तेवढं पुरतं आपल्याला थोडक्यात तेवढं सुख दिसतं आणि आपण त्या सुखाच्या मागे जातो पण आपल्याला पुढे तिथे दुःखच आहे. आता तुम्ही विचार करा, एखाद्यांना ज्यांचं लग्न झाल्यावर त्यांना मुलगा होतो. मुलगा झाला की सुख आहे असं वाटतं, पण तो मुलगा पुढे सुख देणारच आहे असं नाही म्हणू शकत आपण कितीतरी असे उदाहरणं बघितले की त्या आई वडिलांना त्या मुलाकडनं सुख नाही पण दुःखच मिळालेलं आहे. कशामुळे? कारण तो त्याचं बघत नाही. त्यामुळे आपल्या इथे बघितलं तुम्ही, वृद्धाश्रम एवढे वाढलेले आहेत. सगळ्यात जास्त वृद्धाश्रम आपल्या भारतामध्ये आहेत आणि त्यातल्या त्यात जे सगळे संस्कारी लोक जे राहतात पुण्याला, तिथे सगळ्यात जास्त वृद्धाश्रम आहेत. म्हणजे जवळजवळ आपल्याला असं बघितलं तर 180 वृद्धाश्रम या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या 180 वृद्धाश्रमामध्ये जवळजवळ 100च्या वर वृद्धाश्रम पुण्यामध्ये आहेत. का? पण तिथे एवढे संस्कार असून वृद्धाश्रम का आहेत? कारण तो संस्कार दिलेला त्या मुलांवर तेवढा संस्कार झाला नाही. त्यांनी त्या मुलांनी आई वडिलांना बघितलंच नाही आणि त्यांना वृद्धाश्रमामध्ये तिथे सुख आहे का? नाही. संसारात त्यामुळे सुख नाहीये. पण आपण ह्या संसारामध्ये सुख शोधतोय. पण तुकोबाराय म्हणतात की ह्या संसारामध्ये सुख नाहीये, पण सुख कुठे? भक्तांनी जर भगवंताचं नामस्मरण केलं, त्या नामस्मरणामध्ये सुख आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, भक्त प्रतिपाळे दीन ओ वत्सले विठ्ठले कृपाळे होसी माये. हे विठ्ठला, भक्तांचे सांभाळ करणारी व दिनांचं रक्षण करणारी अशी तू केवळ कृपाळू आहेस. तुला माझा कोणत्या कारणाने विसर पडला? आता भगवंताला विसर पडत नाही. एकतर आपल्याला विसर पडतो भगवंताचा, पण भगवंताला विसर पडत नाही. जर भगवंताला विसर पडला तर आपले सगळे कामं कोण करतो? भगवान परमात्माच करतो. आता जर भगवंताला विसर पडला आपला, तर आपण रात्री झोपल्यावर आपण सकाळी उठू शकत नाही. पण भगवंताला आपली आठवण आहे म्हणून आपल्याला सकाळी उठवतोय. आपल्याला सकाळी झोपेतनं उठवणारा कोण आहे? भगवान परमात्मा आहे. आता एका घरी काय झालं, एका माणसाला सकाळी लवकर कामावर जायचं होतं आणि 5 वाजता निघायचं होतं त्याला. म्हणून लवकर 4-4:30ला उठून 5ला तयार होऊन निघायचं असा विचार केला त्याने. आणि त्यांनी काय केलं, आता सकाळी एवढ्या लवकर उठायचं कसं जमेल म्हणून काय केलं, बाजूवाले जे होते, जे शेजारी होते, त्यांना पण सांगून आला की मला जरा सकाळी लवकर जायचंय, तर तुम्ही जर सकाळी लवकर उठले किंवा तुम्हाला जाग आली तर माझ्या घराची कडी ठोका आणि मला उठवा तुम्ही. त्यांना एक सांगितलं. नंतर घरामध्ये बायको होती, बायकोला पण सांगितलं की तुला जाग आली की मला उठव. ठीक आहे बोलले. आणि तेवढ्यावर पण जमलं नाही म्हणून काय केलं त्यांनी, घड्याळामध्ये गजर लावला, अलार्म लावला 4:30चा अलार्म लावला आणि म्हटले चला अलार्म लावलाय, आता आरामात झोपू, सकाळी अलार्म झाला की उठू. आता काय झालं, सकाळी अलार्म झाला तरी हा काय उठला नाही. बायकोला पण जाग आली नाही, तेवढं फक्त तिला जाग आली, तेवढं तिने हलवलं त्याला आणि उठा म्हटले ती आणि परत झोपली. थोड्या वेळाने बघतो ते बाजूवाले पण आले, त्यांनी पण उठवायला प्रयत्न केला पण हा उठत नाही. म्हणजे तिथे काय झालं
की जो उठवणारा होता तो भगवान परमात्मा आहे. तुमच्याकडे किती साधनं असतील, अलार्म असेल किंवा कोणाला सांगितलं असेल, पण त्याचा काही उपयोग अशा वेळेला होत नाही. जोपर्यंत भगवान परमात्मा तुम्हाला उठवत नाही तोपर्यंत उठू शकत नाही. आणि ज्या वेळेला भगवान परमात्मा तुम्हाला उठवत नाही तेव्हा तुमच्या घराच्या समोर गर्दी जमते. तसं तो माणूस उठलाच नाही आणि ते काय झालं की तो त्या झोपेतच गेलेला होता. असं होऊ शकतं. म्हणून सुख कुठे आहे? परमार्थ मध्ये सुख आहे. या संसारामध्ये आपल्याला सुख क्वचितच दिसेल. कधी कधी आपल्याला थोडं सुख आहे असं वाटतं, पण त्या सुखामध्ये आपल्याला सुख आल्यासारखं वाटतं आणि लगेच आपल्याला दुःख दिसतं. म्हणून या संसारामध्ये सुख नाही. सुख सर्व सुखाची आशा गेला, सर्व सुखाची आशा गेला. तुकाराम महाराज म्हणतात की आपण आशा करतो की आपल्याला सुख मिळेल, आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, काही दिवसांनी मिळेल, काही वर्षांनी मिळेल. पण ह्या जन्म आपल्याला गेला तरी आपल्याला हे सुख मिळणार नाही. का? कारण ह्या संसारामध्ये सुखच नाहीये. या संसारामध्ये सुख नाही तर आपण सुख कुठून शोधणार? आता आपल्याला माहित आहे, नाव्याच्या या उकिरड्यामध्ये, नाव्याचं जे दुकान असतं त्याचा जो उकिरडा असतो, त्या उकिरड्यामध्ये आपल्याला काय मिळेल? त्या उकिरड्यामध्ये आपल्याला काहीच नाही, केसच मिळतील. तसं या संसारामध्ये तुम्हाला दुःखच मिळणार, सुख मिळणार नाही. त्या उकिरड्यामध्ये जर तुम्ही नाण्याच्या इथे गेले आणि काहीतरी शोधायला गेले, नाणं पाहिजे काहीतरी शोधलं, तर तुम्हाला ते काय मिळणार नाही, तिथे केसच भेटतील. त्याप्रमाणे ह्या संसारामध्ये तुम्हाला सुख अजिबात मिळणार नाही. सुख मिळायचं असेल तर तुम्ही संतांच्या संगतीत जायला लागेल. संतांच्या संगतीत सुख आहे आणि संत समागमामध्ये सुख आहे आणि या भगवंताच्या चिंतनामध्ये सुख आहे. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताला आठवण करून देतात की माझी तू आठवण कर आणि माझा विसर तू पडू देऊ नकोस. माझा विसर पडू देऊ नकोस. कोणत्या कारणाने विसर पडला? माझे कपाळ फुटके आहे, याला काय करू? तुकाराम महाराज म्हणतात माझे सर्व संचित जाळून टाक आणि मला भेट देणे हे योग्य कर्तव्य तू बजाव. भगवंताशी ते तुकोबारा सांगतात की माझं तू रक्षण कर आणि माझं पूर्व पुण्याने जे काही माझं संचित होतं, पूर्व जन्मामधलं काय जे संचित होतं ते सर्व संचित माझं जाळून टाक आणि मला तू ह्या जन्मामध्ये मला भेट आणि मला तू माझं जवळ कर, असं तुकोबाराय सांगतात. आता भगवंताने रक्षण करण्यासाठी किती लोकांचं, प्रत्येक भक्ताचं रक्षण केलेलं आपल्याला माहित आहे. प्रल्हादाचं रक्षण केलं, बाकी सगळे भक्त मंडळी जे आपले जे काही संत होते संतांचं रक्षण केलं. आपण तो अभंग बघतोच आहे. कोणच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देपोनिया दासी पुत्र कण्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. म्हणजे प्रत्येक तुम्ही ते चरण बघितले, ते 13 चरणाचा अभंग आहे. त्या प्रत्येक चरणामध्ये प्रत्येक भगवंतानी प्रत्येक भक्तांचं काम केलेलं आहे. कुरुक्षेत्रामध्ये काय झालेलं? कुरुक्षेत्राचं जेव्हा ठरलं की आता युद्धाला तयारी आहे, कौरव आणि पांडवांचं युद्ध होणार होतं, तेव्हा त्या कुरुक्षेत्राचं ते काय मोठं जे मैदान होतं तिथे युद्ध करण्याचं ठरलं आणि ते मैदान सगळं व्यवस्थित करत होते. आणि त्यावेळेला त्या मैदानामध्ये काय केलं की ती टिटवी पक्षी आहे, त्या टिटवीने काय केलं, तिला अंडे ठेवायचे होते म्हणून तिने काय केलं, त्या कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये एका खड्ड्यामध्ये अंडी ठेवली. आता तिला माहिती नव्हतं की उद्यापासून युद्धाला सुरुवात होणार आहे आणि एकदा युद्धाला सुरुवात झाली की तिची अंडी सगळ्यांचे ते घोडे, हत्ती किंवा जे काही पायदळ जे सैनिक होते त्यांचे पाय लागून ती अंडी फुटणारी होती. पण तिला ते माहिती नव्हतं. तिने ते अंडे त्या छोटासा खड्डा होता त्याच्यात ठेवली होती आणि ते ठेवल्यानंतर युद्धाला सुरुवात झाली. आता युद्धाला सुरुवात झाल्यानंतर त्या टिटवींचे ठेवलेले अंडे ते जाणार होते आणि तिचे जे पिल्लू मरण पावणार होते. म्हणून ह्याची चिंता भगवंताला लागली. भगवंतानी काय केलं, भगवंताला माहिती होतं की त्या टिटवीने तिथे अंडी ठेवलीत. म्हणून भगवंतानी काय केलं, जेव्हा ते युद्धाला सुरुवात झाली, अर्जुनाने जो एक बाण मारलेला होता, तो अर्जुनाचा एक बाण आहे, तो बाण मारलेला असा बाण तसा जाऊन डायरेक्ट काय झालं की त्या एक समोर हत्ती होती, त्या हत्तीच्या गळ्यात एक घंटा लटकत होती. त्या हत्तीच्या घंटेला तो बाण लागला आणि ती घंटा जाऊन सरळ त्या टिटवीने जे अंडी ठेवली होती त्या खड्ड्याच्या वर जाऊन ते
घंटा ती जाऊन तिथे बसली. आता काय होईल? आता किती युद्ध होऊ दे किंवा किती हत्ती येऊ द्या, किती काय येऊ द्या, पण त्या टिटवीच्या पिल्लांना काय होणार आहे का? नाही. का? कारण त्याचं रक्षण करणारा भगवान परमात्मा आहे. त्याला चिंता होती म्हणून त्यावेळेला भगवंतानी लगेच तिथे एक बाण मारायला सांगितलं अर्जुनाला आणि ते जाऊन ती घंटा त्याच्यावर बसली. असं भगवंतानी प्रत्येक जीवाचं रक्षण केलेलं आहे. तुम्हा आम्हाला पण रक्षण करतो, पण आपल्याला कळत नाही. भगवान परमात्मा आपल्याला पदोपदी पावलोपावले आपलं रक्षण करतोय. प्रत्येक ठिकाणी आपल्या बरोबरच चालतोय, आपल्या बरोबरच येतोय आणि आपल्याला ते रक्षण तो करतोय, पण आपल्याला हे कळत नाही. त्यामुळे काय होतं की आपल्याला वाटतं आपण करतो. हे जे सगळं करणार आहे तो निमित्त आपण आहोत, पण करणारा सगळा भगवान परमात्मा आहे. म्हणून तुकोबारे सांगतात की माझ्याकडनं हे काय होणार नाही, तू माझा विसर होऊ देऊ नकोस. जरी मला विसर पडला असेल पण तू माझा विसर होऊ देऊ नकोस. होतं असं, कारण आपण भगवंताचा विसर आपल्याला पडतो. आपण काय करतो, थोडा वेळ चिंतन करतो मग विसरतो. म्हणजे आपण कारण मनुष्य प्राणी कसा आहे, त्याला तो विसरतो नेहमी, काही ना काही विसरतो. आता तुम्ही आम्ही पण असे काही वेळा आपण काही वेळ अभंग म्हणतो, पण अभंग म्हणता म्हणता काही वेळा आपण एखादं चरण विसरतो. मग आपल्याला परत बघायला लागतं, अरे हे कुठलं चरण आहे. तसं विसरणारा आपण आहोत, पण भगवान परमात्मा सगळी शक्ती त्याच्याकडे. भक्त प्रतिपाळे दिनवू वत्सले म्हटलेत त्याला. भक्त प्रतिपाळे, भक्तांचं रक्षण करणारा, भक्ताला प्रतिपाळ करणारा. आणि तो जर विसरला तर कसं होईल? म्हणून तुकोबार भगवंताला सांगतात की तू विसरू नको, मला विसरू नको. आणि काय कर, तुला माझा कोणत्या कारणाने विसर पडला, माझे कपाळ फुटके आहे, याला काय करू? म्हणजे की माझंच कपाळ फुटकं असेल किंवा माझंच काहीतरी हे नसेल, पुण्य नसेल, म्हणून तू मला विसरतोस का, असं प्रश्न करतात तुकोबाराय या अभंगामधनं भगवंताला. आणि सांगतात की माझे सर्व संचित जाळून टाक आणि मला भेट देणे हे योग्य कर्तव्य तू बजाव. म्हणजे हे कर्तव्य जे काय आहे तू मला बजाव, म्हणजे तू मला संचितामधनं बाहेर काढ. आणि या संचितामधनं बाहेर काढल्यानंतर मला तू सगळं तुझी भक्ती करण्याचं, मला तुझ्या संचिता म्हणजे आणि या जन्मामध्ये आल्यानंतर, या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर तुझी भक्ती करण्याची मला बुद्धी दे. तुकोबारायाने एका ठिकाणी सांगितले, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ते. म्हणजे उपजला भाव तुझ्या कृपे सिद्धी जाव, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. म्हणजे दुर्बुद्धी जी होते ना आपल्या दुर्बुद्धी झाल्यावर आपण भगवंतापासून लांब जातो. पण तुकोबारायांना भीती होती की माझ्यामध्ये दुर्बुद्धी जर आली तर मला भगवंताचं चिंतन आठवणार नाही, भगवंत आठवणार नाही, विसर पडेल. म्हणून भगवंताकडे ते त्यावेळेला मागणी करतात, दुर्बुद्धी ते म्हणा. आता बघा तुकोबाराय एवढे मोठे संत आपल्याला माहिती आहेत की त्यांनी किती भक्ती केली किंवा त्यांनी किती भगवंताचं चिंतन केलं, सगळं केलं. त्यांनी एवढं केल्यानंतर त्यांच्या बुद्धीला दुर्बुद्धी येऊ शकते का? नाही. पण तरी त्यांना एक भीती आहे, म्हणून ते आपल्यासाठी सांगतात, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजवणार आहे. तसं या अभंगामध्ये तुकोबारायांनी भगवंताला सांगितलं की माझं सगळं संचित जाळून टाक आणि तू मला भेट दे. असं आम्हाला पण वाटलं पाहिजे. तुम्हाला मला असं वाटलं का? तुम्हाला किंवा आम्हाला असं कधी वाटतंय का की बाबा मला भगवंताची आठवण व्हावी, भगवंत मला भेटावा, ही तळमळ असली पाहिजे. या तळमळी मधने ज्या तळमळ असेल तर आपल्याला त्या तळमळीबद्दल भगवंताची प्राप्ती होऊ शकते. जर ती तळमळ नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. कारण तळमळ, भगवंताच्या प्राप्तीची तळमळ जर आपल्यामध्ये असेल तर आपण काय करू शकतो की भगवंताचे चिंतन करून आपण भगवंताला आपलासा करू शकतो. पण आपल्याकडे तळमळ नसल्यामुळे काय होतं की सगळं व्यर्थ जातं. हा मनुष्य देह मिळालेला आपला व्यर्थ जातो. हा मनुष्य देह आपल्याला फक्त भगवंताची कृपा होण्यासाठी किंवा भगवंताची भेट होण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. आणि ह्या मनुष्य देहामध्ये आपण आल्यानंतर जर आपण संसारातच राहिलो काय उपयोग आहे? काहीच नाही. आता बघा तुम्ही संसार करणारे लोक असतात, हे कसं काही महात्मे लोक दृष्टांत देतात की एक माणूस समुद्र किनाऱ्यावर बसलाय आणि तो त्या लाटा बघतोय, कसे लाटा येतात, वर खाली येतात, वर खाली येतात, मोठ्या लाटा येतात, छोट्या लाटा येतात. आणि तो समुद्र किनाऱ्यावर बसलाय आणि तो विचार करतोय की मला त्या समुद्रामध्ये उतरायचंय, मला आंघोळ करायची आहे, त्या समुद्रामध्ये उतरायचंय. पण ती लाटा कशा आहेत, त्या लाटा मोठ्या येतात.
तर मला ते त्या मोठ्या लाटामध्ये मी नाही जाऊ शकणार. ते लाटा जरा कमी होऊ द्या, छोट्या लाटा होऊ द्या, किंवा ती भरती आहे जे कमी होऊ दे, मग मी त्या समुद्रात जाईल. आता त्या समुद्राच्या लाटा कमी कधी होतील मला सांगा तुम्ही? ती कमी होणारच नाही, त्या लाटा येत राहणार. तसं आपल्या संसारात असंच झालंय की आपण म्हणतो ठीक आहे, आता मी लहान आहे, जरा मोठं होऊ दे, शिकून होऊ दे, नंतर मग लग्न होतं, लग्न झालं की मग मुलं होतात. आता असं एक एक पुढे पुढे आपण जातो. मुलं झाले की मग त्या मुलं मोठी होतात, त्या मुलांचं लग्न होतं आणि त्या मुलांना मूल होतं, म्हणजे आपल्याला नातू होतात. तेव्हा आपल्याला वाटतं ठीक आहे, आता नातू आहे, नातूला बघूया, नातूला त्याला सगळे त्याची कामं आपण करतो. असं करता करता आपल्याला परमार्थ करण्यासाठी कधी वेळ मिळतो सांगा? नाही मिळत. कारण ह्या तुमच्या ज्या लाटा आहेत ना, या संसारातल्या लाटा, हे चालूच राहणार आहेत, हे काय कमी होणार नाहीत. कुठेतरी आपल्याला थांबायला लागेल आणि आपला थांबून आपण जसं त्या माणसाने असं करायला पाहिजे, चल काय घाबरायचं कारण नाही, चला समुद्रामध्ये आपण उतरू. जेव्हा तुम्ही समुद्रामध्ये उतरायची तयारी दाखवाल, तसंच ह्या परमार्थामध्ये तुम्ही उतरायची तयारी दाखवाल, तेव्हा तुम्ही परमार्थ करू शकता. नाहीतर आता करू, उद्या करू, आपण रिटायर झाल्यावर करू. कारण तसं बघितलं ना, रिटायर झालेल्या माणसांना जास्त काम असतं. जे कामावर असतो ना, आपण कामावर आपल्याला जेवढी कामं नसतात तेवढे रिटायर झालेल्या माणसाला कामं असतात. का की रिटायर झाल्यानंतर सगळे घरची कामं लागतात, हे आण ते आण, मग नातवाला शाळेला सोड, त्याला परत घेऊन ये, हे सगळे कामं त्या गृहस्थाला लागतात. तो जरी रिटायर झाला असेल तरी तो परमार्थ करू शकत नाही. म्हणून रिटायर होण्यापर्यंत वाट नाही बघायची. परमार्थ जो करायचा तो लहानपणापासूनच करायला पाहिजे, तरुण असताना करायला पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात म्हटलंय. संतांनी काय सांगितलं की कीर्तनात नटणारा कोण? तरणा भाग्यवंत पाहिजे. वय झाल्यानंतर तुम्हाला सरळ बोलता येत नाही, राम म्हणता येत नाही. राम राम म्हणायचं लांब लांब जातो, त्यामुळे भगवंत लांब जातो. अजून राम राम म्हणायच्या ठिकाणी आपण लांब 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 म्हणतो, त्यामुळे काय होतं, भगवंत अजून लांब जातो. त्यामुळे त्यावेळेला भगवंत जवळ येऊ शकणार नाही. पण त्यावेळेला काय करायला लागेल, जरी नसेल तरी आपल्याकडनं जरी परमार्थ झाला नसेल किंवा आधी केला असेल नसेल तरी ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तर त्यांनी काय करायला पाहिजे, ठाईच बैसून भगवंताचं चिंतन करायला पाहिजे आणि ते चिंतन भगवंतापर्यंत पोचतं. तर ह्या अभंगामध्ये तुकोबारायांनी भगवंताकडे हे संचित जाळून टाका आणि मला भेट दे असं सांगितलंय. तर ह्या आता पुढचा अभंग जो आहे तो 226वा अभंग आहे. तुझं वीण मज कोण वो सोयरे, आणिक दुसरे पांडुरंगा, लागलेसी आस पाहू तसे वास, रात्री ओ दिवस लेखी बोटे, काम गोड मज नलगे हा धंदा, तुका म्हणे सदा हेची ध्यान. तुकाराम महाराज आपल्याला या अभंगामध्ये सांगतात की अहो पांडुरंगा, तुमच्या वाचून मला दुसरे जगतात सगळे सोयरे कोण नाहीये. तुमची मला मोठी आशा लागली आहे, म्हणून मी रात्री दिवस तुमची वाट पाहत आहे व तुमच्या दर्शना वाचून एक दिवस गेला व दुसरी रात्री गेले असे बोटाने मोदित आहे. काम गोड लागत नाही व धंदाही गोड लागत नाही, रात्री दिवस तुझे ध्यान लागले आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. आता ह्या पहिल्या अभंगाला जोडूनच हा अभंग आहे. तुकाराम महाराजांना असं वाटतं की आपले सगळे सोयरे दुसरे कोण नाहीत, फक्त भगवान पांडुरंग परमात्मा आहे. आता तुमचं आमचं काय झालंय, आपण सगळ्यांना आपण जवळ केलेलं आहे आणि आपण भगवंताला लांब ठेवलेलं आहे. खरं म्हटलं तर भगवंत आपल्या जवळ आहे, सगळ्यांपेक्षा जवळ आपला भगवंत आहे. कारण तो काय आपला जवळ आहे, म्हणजे जीवलग म्हणतात ना, जीवाला लागून आहे, त्याला जीवलग म्हटलेलं आहे. भगवान परमात्मा आपल्या जीवाला लागून आहे. आपली बायको पण आपल्या जीवापेक्षा आपल्या समोर लांब आहे, आपले मुलं पण लांब आहे, आई वडील लांब आहेत, आपले बाकी सगळे सोयरे सगळे लांब आहेत, पण भगवान परमात्मा आपल्या आत आहे, जवळ आहे, जीवाला लागून आहे. आणि तो जीवाला लागून असल्यामुळे त्याचं आपण चिंतन करायला पाहिजे, त्याची भक्ती करायला पाहिजे. ते सोडून आपण काय करतो, या संसारामध्ये सगळ्या नातेवाईकांच्या मागे किंवा बायका मुलांच्या मागे आपला वेळ घालवतोय. आपण नको त्या गोष्टी त्यांच्यासाठी आपण करतोय. पण आपण ते करताना, संसार म्हटलं की आपण काय, सगळ्या संतांनी संसार केला, सगळ्या संतांनी सांगितलं की संसार करा तुम्ही, असोनी संसार जीवे वेगो करी, वेदशास्त्र भारी बाह्य सदा. संसार करायचा आहे, पण करताना काय करायचं की संसारात राहा,
पण आपलं जे चित्त आहे, आपले मन आहे, ते संसारात न लावता भगवान परमात्म्याच्या चरणाकडे लावा. ह्याला परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे दुसरा काही नाहीये, की एका ठिकाणून काढून दुसऱ्या ठिकाणी लावणं, याला परमार्थ म्हटलेलं आहे. म्हणून तुकोबारा इथे हे सांगतात की तुझं विण मज कोण व सोयरे आणि का दुसरे पांडुरंगा. म्हणजे बाकीचे सोयरे आहेत, पण ते सोयरे मला कामाचे नाहीयेत, ते मला अंतकाळी मला सांभाळणारे नाहीत. दुसऱ्या एका अभंगामध्ये तुकोबाराने सांगितलंय, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, तेजेची कामी न दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि क सोयरी भले भले. आले की नाही? या अभंगामध्येच आलं सोयरे. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून. म्हणजे तुला सोडवणारा या जगातनं कोण नाहीये, एका चक्रपाणी वाचून या. एक भगवंताशिवाय तुला या संसारातनं या जन्मामधनं सोडवणार नाही. कारण काय की तुकाराम महाराज म्हणतात, नको नको मना गुंतू मायाजाळी. आपण या मायाजाळामध्ये गुंतलो, आणि या मायाजाळामध्ये गुंतल्यामुळे काय झालंय की आपण त्या मायाजाळामध्ये अडकलो. आता आपल्याला माहिती आहे की ते एक किडा असतो, तर ते सूत त्याच्या म्हणजे तोंडातनं सूत निघतं, आणि तो सुतानेच ते जाळं तयार करतं, आणि तो शेवटी त्या जाळ्यातच अडकतो आणि तो मरून जातो. तसं त्या सूत जे तयार होतं त्या जाळ्यामध्ये तो जाळं तयार करतो आणि तो जाळ्यातच अडकतो. तसं आपण या मायाजाळामध्ये आपण स्वतः अडकतोय. हे मायाजाळ आपणच केलेलं आहे, आपणच सगळ्यांना जवळ केलेलं आहे या मायाजाळामध्ये. आणि त्या मायाजाळामध्ये आपण अडकल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, नको नको मना गुंतू मायाजाळी, काळ आला जवळी ग्रासाव्या. आपल्याला काळ जवळ आलेलं हे आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. आता मायबाप कसे आहेत? मायबाप तुम्हाला परमार्थाकडे नेतील असं नाही. सगळेच मायबाप तुम्हाला परमार्थाकडे जा म्हणणार नाही. ते तुम्हाला म्हणणार नाही ना तुम्ही संसार करा, तुम्ही कामधंदा करा, तुम्ही पैसे कमवा, तुम्ही हे करा ते करा. मायबाप तुम्हाला हे म्हणतील, तुम्हाला संसारातच टाकतील. पण कोणी असं म्हणणार नाही तू संसार कमी कर आणि परमार्थ कर, कोणी म्हणणार नाही. कारण काय, मायबापांनी काय केलं, आधीच्या आजा गेला पणजा गेला, बाप मसणा गेला, देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला. आपल्या आजानी काय केलं, पणजानी काय केलं, आई वडिलांनी काय केलं तेच केलं, आणि आपण तेच करतोय. म्हणजे आजा गेला पणजा गेला, बाप मसणा गेला, देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला. ते जसे एका वेळेला गेले निघून, तसे आपण पण निघून जाणार आहे. पण ते आपण जायच्या आधी आपल्याला विचार करायला लागेल की आपल्याला काय करायचंय. परमार्थ म्हणजे आपल्याला काय करायचंय, की आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. तर त्यासाठी काय, या मायाजाळातनं बाहेर पडायला लागेल. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजेची कामीने दूर राहे. भाऊ सोडवणार नाही, बहीण सोडवणार नाही, किंवा आपली जी बायको आहे ती बायको पण आपल्याला सोडू शकत नाही, कोणी सोडू शकत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि का सोयरी भली भली. देशीचा चौधरी जो असेल, राजा असेल, मोठा देशाचा राजा असेल, तो पण तुम्हाला सोडू शकणार नाही, किंवा तुमचे सोयरे तुमच्याकडे येऊ शकणार नाही. तुम्ही जेव्हा सोडून जाणार तेव्हा सोयरे लांब राहतील, ते तुमच्या जवळ येऊन काय तुम्हाला मदत करू शकणार नाही. कारण शेवटी तुम्हालाच तिथे एकट्यालाच जायचंय. म्हणून तुकोबारा सांगतात, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. मग तुम्हाला कोणी सोयरे जवळ येणार नाही, कोणी सोडवणार नाही. फक्त एक भगवान परमात्मा तुम्हाला सोडवणार आहे, तो चक्रपाणी सोडवणार. म्हणून तुकाराम महाराज इथे सांगतात की तुझं विण मज कोण व सोयरे, आणि का दुसरे पांडुरंगा, लागलीसी आज पाहतुसे वास, रात्री व दिवस लेखी बोटे काम गोड मद न लगे हा धंदा, तुका म्हणे सदा हेची दान. म्हणजे मला तुझ्यापेक्षा कोण दुसरा सोडवणार नाहीत, बाकी सगळे सोयरे नाहीयेत. तुमची मला मोठी आशा लागली आहे, म्हणून मी रात्री दिवस तुमची वाट पाहत आहे, व तुमच्या दर्शना वाचून एक दिवस गेला व दुसरी रात्री गेली, असे बोटाने मोजित आहे. तुकाराम महाराज म्हणतात की तुझ्या दर्शनाची मी आस करतोय, मग तुझं दर्शन कधी होईल हे मला वाटतंय, आणि मी बोटाने मोजतोय. एक दिवस झाला, 2 दिवस झाला, 1 रात्र झाली, 2 रात्र झाली, अशी बोटाने मोजतोय.
आणि मी तुमच्या दर्शनाची आस करतोय. अशी आस आपल्याला लागते का? आपल्याला असं वाटतंय का कधी आपल्याला कधी देव भेटेल, किंवा भगवंताची प्राप्ती कधी होईल, भगवंत आपल्या स्वप्नामध्ये कधी येतील? आपल्या स्वप्नामध्ये पण देव येणार नाही, कारण आपली भक्ती तेवढी नाहीये. भगवंतांनी जर स्वप्नामध्ये येऊन काही आपल्याला जर काय सांगायचं असेल किंवा काही आपल्याला उपदेश करायचा असेल, तर तेवढी आपल्याला भक्ती तेवढी पाहिजे. आणि ती भक्ती करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? सतत चिंतनामध्ये राहायला आहे, भगवंताची प्राप्ती करून घ्यायला लागेल. आणि म्हणून तुकोबारा सांगतात, काम गोड लागत नाही, धंदाही गोड लागत नाही, रात्र दिवस तुझे ध्यान लागले आहे, असे तुकाराम महाराज. म्हणजे तुझं ध्यान एवढं लागलंय की ध्यान लागता लागता मला काय होतंय की मला काय कामामध्ये पण काय लक्ष लागत नाही, काय धंदा करतो तिथे पण लक्ष लागत नाही, आणि मी सतत काय करतो? तुझ्या चिंतनामध्ये राहतो, आणि त्या चिंतनामध्ये राहता राहता तुझी वाट पाहतो, असे तुकाराम महाराज या अभंगामधनं सांगतात. आणि या अभंगामधनं सांगितलेलं तुकाराम महाराजांनी आपण आपल्याकडे घ्यायचं. आपण पण तसंच तुकाराम महाराजांसारखी भक्ती करण्याचा प्रयत्न करायचा. होईलच असं नाही, आपल्याकडनं तेवढं होईल असं नाही, कारण एक तुकाराम महाराज झाले तेवढेच, परत दुसरे तुकाराम महाराज होऊ शकणार नाहीत या भूतलावर. कारण त्यांनी जी भक्ती केली तो ज्ञान, भक्ती आणि वैराग्य तिन्ही त्यांच्याकडे होतं. त्यांच्याकडे ज्ञान होतं, भक्ती होती आणि वैराग्य, हे तिन्ही होतं. परमार्थामध्ये आपल्याला ते पाहिजे. परमार्थासाठी ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे तिन्ही जर असेल तर आपण परमार्थ करू शकतो. आणि भक्ती करताना जो भक्त असतो त्याला ज्ञान आणि वैराग्य हे घेऊन चालायला लागते. ज्ञान आणि वैराग्य नसेल तर भक्ती होणारच नाही. मग ती भक्ती फक्त दांभिक भक्ती म्हणू शकतो आपण. तुम्हाला काहीतरी भगवंताचं ज्ञान पाहिजे, सद्गुरूंकडनं तुम्ही घेतलेलं पाहिजे ज्ञान, किंवा सद्गुरूंकडनं तुम्ही काही जो नाम घेतलं पाहिजे, आणि त्याच्यातनं ते ज्ञान झाल्यानंतर तुम्ही वैराग्य आलं पाहिजे की तुम्ही ह्या संसारातनं हळूहळू बाजूला गेले पाहिजे. बाजूला गेले पाहिजे म्हणजे काय की तुम्ही संसार करता 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 काय करायला पाहिजे की संसारातलं आपलं जे चित्त आहे ते चित्त काढून परमार्थामध्ये भगवंताकडे लावायला पाहिजे. हे चित्त कसं आहे? ते चित्त देव अवसे चित्ती ऐसे घडावी संगती, म्हणजे ज्यांच्या चित्तात देव आहे अशांची संगती घडावी असे तुकाराम महाराज सांगतात. तसं आपल्याला पण कोणीतरी संत भेटले पाहिजे, ज्यांच्या चित्तात देव आहे असे भेटले पाहिजे, आणि ते भेटले तर आपण त्या भगवंताची प्राप्ती सहज करू शकतो. कारण हा जन्म तुम्हाला दिलेला आहे त्यासाठीच. कारण बाकी सगळे जे जीव आहेत ते जीव काय तुम्हाला दिसतील, पण त्यांना ज्ञान नाहीये आणि भगवंताचं ते चिंतन करू शकत नाही. बाकीचे जीव आहेत जे काय पशु पक्षी वगैरे प्राणी वगैरे आहेत, त्यांना भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही, कारण त्यांना ते ज्ञान नाहीये, किंवा त्यांना ज्ञान नाही आणि त्यांना ते भक्ती करण्याची त्यांना माहिती नाही. कारण काहीच त्यांच्याकडे ज्ञान नसल्यामुळे ते काही करू शकत नाही, ते बोलू शकत नाही. तसं बघितलं तर आपण ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपल्याला ज्ञान भगवंतांनी दिलेलं आहे. कारण सगळ्या जीवाला एकदा सगळ्या जीवांना उत्पत्ती झाल्यानंतर भगवंताला वाटलं की माझी भक्ती करणारा कोण आहे, या जीवामध्ये मला कोणी माझी भक्ती करणारा दिसत नाही. आणि ते दिसत नाही म्हटल्यावर त्यांना भगवंताला काय वाटलं की माझी भक्ती करणारा नसेल तर मग काय उपयोग आहे. म्हणून त्यांनी या मनुष्य प्राण्याचं उत्पत्ती केली भगवंतांनी, आणि त्या मनुष्य प्राण्याला ज्ञान अधिक टाकलं. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान, परी मनुष्य देहासी हे ज्ञान अधिक जाण. ते ज्ञान दिल्यामुळे काय झालं की आपण ह्या ज्ञानाने भगवंताची ओळख होते, आपल्याला भगवंताची ओळख होते, आणि आपण भक्ती करू शकतो. आणि ते भक्ती करता करता आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. पण तुकोबारा सांगतात की मला काहीच गोड लागत नाही, या संसारामध्ये मला सगळंच कडूपणा वाटतो. कारण कडूपणा मागच्या वेळेला आपण अभंग बघितला होता याच्यावरचा, की प्रपंचापासून आपल्याला कसं की विटले मन प्रपंचापासून वमने ते मनी बैसला असे, म्हणजे ह्या प्रपंचाला एवढं वीट आलाय की माझं मन विटलंय, तुकोबाराय म्हणतात. आणि ते वमन जसं ते वांती जी येते आपल्याला, जे उलटी होते, त्या उलटीसारखा मला हे प्रपंच वाटतोय. आणि ह्या प्रपंचातनं मी बाहेर पडून तुझ्या चरणाकडे माझी ओढ आहे. म्हणून तुकोबारा सांगतात की तुका म्हणे माझे जाळून संचित करियो उचित भेट देई. या संचित म्हणजे सगळे जाळून
आणि काम गोड मज न लगे हा धंदा, तुका म्हणे सदा हेची ध्यान. म्हणजे माझं ध्यान तुझ्याकडेच आहे. मला कामामध्ये धंद्यामध्ये माझं मन नाही लागत, कारण काय मी तुझी भक्ती करतो, असं तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतो. पुढचा अभंग आहे 227 नंबरचा अभंग. पडियंते आम्ही तुझपाशी मागावे, जीवीचे सांगावे हितगुज. पाळशील लळे दीन हो वत्सले, विठ्ठले कृपाळे जननीये. जीव भाव तुझा ठेवियेला पायी, तुची सर्व ठाई एक आम्हा. दुजियाचा संग लागो नेदी वारा, नाही जात घरा आणिकाच्या. सर्व सत्ता एकी आहे तुझ पाशी, ठावे आहे देसी मागेन ते. म्हणून पुढे मांडियेली आळी, थिंकोनिया चोळी डोळे तुका. पाळशील लळे दीन हो वत्सले, विठ्ठले कृपाळो जननी. हा जवळजवळ मला वाटतं 6 चरणाचा अभंग आहे. यात तुकोबारायांनी सांगितलं, देवा तुम्हाजवळ आम्हाला जे आवडते आहे ते आम्ही मागू. आमचे जीवातील जी गुह्य गोष्ट आहे ती आम्ही तुम्हाजवळ सांगू. आमचे लाड पुरवणारी, दिनाचे रक्षण करणारी हे दीनदयाळ विठ्ठले, विठाबाई मातोश्री. आम्ही आपला जीवभाव तुमच्या चरणी ठेविला आहे. सर्व ठिकाणी आम्हा तूच एक आहेस. आम्हाला दुसऱ्या कोणाचा संघाचा वाराही लागू देऊ नकोस. मी दुसऱ्या कोणाचाही घरात जात नाही. अहो हरी, सर्व सत्ता तुमचेच हाती आहे. मी जे काही मागेन ते तुम्ही मला द्याल हे मला पक्के ठाऊक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा तुमचे पुढे मी हट्ट घेतला आहे, रडतो आहे आणि डोळे चोळतो आहे. आता ह्या अभंगामधनं पण तुकाराम महाराज आपल्याला तेच सांगतात. हे गेल्या 3 अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवंताविषयी त्यांची काय आस आहे किंवा भगवंतांनी त्यांचं कसं रक्षण करावं याविषयी या अभंगामध्ये सांगतात. देवा तुम्हाजवळ आम्हाला जे आवडते हे आम्ही मागू. आमच्या जीवातील जी गुह्य गोष्ट आहे ते आम्ही तुम्हाजवळ सांगू. आता आपल्याला जे काही समजा काही कष्ट आले किंवा काही दुःख आहे किंवा आपल्याला काही वाटतं की काहीतरी आपल्याला याच्यातनं समजावं, तर हे जी गोष्ट आहे जी आपण आपले जे काही सोयरे आहेत त्यांच्याशी सांगून काय उपयोग नाही. कारण काय, जर आपल्याला रस्ता पाहिजे असेल, एक रस्ता चालताना एक आंधळा मनुष्य आहे, तो रस्त्याने चाललाय आणि समोरून एक आंधळा मनुष्य येतोय. त्याला जर या आंधळ्या मनुष्याने त्या आंधळ्या मनुष्याला विचारलं की बाबा हा रस्ता कुठे जातो किंवा कसं आहे, तो नाही सांगू शकणार. तसं आपले सगळे सोयरे काय, त्यांना काहीच कळत नाही. आपण जसे अज्ञानी आहोत की आपल्याला काय कळत नाही, तसं त्यांना पण काय कळत नाही. आपण त्यांना विचारून आपल्याला काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही. म्हणून आपल्याला जे काही पाहिजे असेल किंवा आपल्याला जे काही माहिती पाहिजे असेल किंवा आपल्याला काही कळून घ्यायचं असेल तर आपण भगवंताकडे विचारायला पाहिजे, संतांकडे विचारायला पाहिजे, संतांकडे बसलं पाहिजे. आता एखाद्या वेळेस समजा आपल्याला एखादी गोष्ट आहे की आपल्याला एखाद्या गोष्ट काही अडलं आहे, आपल्याला काही कळत नाहीये, तर त्यावेळेला जे काही अडलेलं असेल, विचार करायचा असेल, आपल्याला काही कळत नसेल, तेव्हा आपण काय करायचं की त्यावेळेला भगवंताचं नामस्मरण करायचं, भगवंताकडे बसायचं आणि ज्ञानेश्वरी उघडायची. महात्म्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. आपण ज्ञानेश्वरी उघडायची आणि आपण जी ज्ञानेश्वरी उघडलेले जे काही पान असेल त्या पानावर तुमचं उत्तर असेल. हा अनुभव काही महात्म्यांचा आहे. हा अनुभव आपण पण घेऊन बघायला पाहिजे. आपल्याला एखाद्या वस्तू किंवा आपल्याला एखादी माहिती पाहिजे असेल किंवा आपण एखाद्या ह्याच्यात अडकलो असो, आपल्याला एखादी काहीतरी दुःखामध्ये आहोत, आपल्याला काही कळत नाही की ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं, आपण मोठ्या कष्टामध्ये आहोत, तर त्यावेळेला काय करायचं, भगवंताचं चिंतन करायचं आणि ज्ञानेश्वरी उघडायची. आणि ज्या पानावर आपण उघडलेलं पान असतं त्या पानावर त्या ओवीमध्ये किंवा तुकोबारायांचं जे काय गाथा आहे ते उघडले असेल त्या अभंगामध्ये आपल्याला ते उत्तर मिळेल. हे आपण अनुभव घेऊन करायला पाहिजे. आपण हे अनुभव महात्म्यांनी सांगितलेला अनुभव आहे, म्हणजे तो नक्कीच आपल्याला त्याच्यातनं काहीतरी मिळेल. असं संतांनी ते सांगितलं की तुम्ही काय असेल ते तुम्ही भगवंताकडे सांगा. तुमची काही जे काही तुम्हाला कष्ट असेल किंवा दुःख असेल ते तुम्ही भगवंताकडे सांगा, त्याच्यातनं तुम्हाला वाट मिळेल. म्हणून तुकोबारे सांगतात की
आमचे लाड पुरवणारी, दिनाचे रक्षण करणारी ही दीनदयाल विठ्ठले विठाबाई मातोश्री. भगवंताला मातोश्री म्हटले, विठाबाई मातोश्री. एग एग विठाबाई माझे पंढरीची आई. जसं आपण काकड्यामध्ये अभंग म्हणतो, जनाबाईचा अभंग, एग एग विठाबाई माझे पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. त्याप्रमाणे इथे माऊली तुकोबारायांनी पण भगवंताला मातोश्री म्हटलेले आहे. दीनदयाळ विठ्ठले, दिनांचे रक्षण करणारी, आमचे लाड पुरवणारी आणि आपला जीव भाव तुमच्या चरणी ठेवला आहे, सर्व ठिकाणी आम्हास तूच एक आहेस. म्हणजे तुकोबारा सांगतात की तुम्ही माझं रक्षण करणार आहे, मला माहिती आहे तू माझी माऊली आहे. आई जसं लहान मुलाला जे काय पाहिजे ते देते, त्या लहान मुलाला काही चिंता नसते. त्या लहान मूल असतं त्याला चिंता नसते, त्याला माहिती असतं जे काय त्याला पाहिजे ते आई त्याला पुरवणार आहे. तसं आपल्याला जे पुरवणार आहेत ते भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आहेत. ती विठाबाई आहे, ती मातोश्री आपली आई आहे, माय आहे, आणि ती सगळे आपल्याला पुरवणारी आहे. म्हणून आपण जे काय विचारायचंय ते तुकोबारा सांगतात की तिलाच विचारायचं आणि त्या माऊलीलाच विचारायचं, म्हणजे त्या भगवंताला विचारायचं आणि ती आपल्याला सगळं देईल. आम्हाला दुसऱ्या कोणाचा संघाचा वाराही लागू देऊ नकोस. मी दुसऱ्या कोणाच्या घरात जात नाही. तुकोबारा सांगतात मला दुसऱ्या कोणाचा संघाचा वारा लागून देऊ नकोस. म्हणजे जसं जे सगळे सोयरे आहेत त्यांचा मला वारा लागू देऊ नकोस, कारण ते काही स्वार्थासाठी आपल्याकडे येतील. त्यांचं काम झालं की ते आपल्याला विसरणार आहे. हे जे सगळे सोयरे किंवा आपले जे नातेवाईक आहेत ना, त्यांना जेव्हा काम असेल ना तेव्हा त्यांना आठवण येते. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे बघा. काही त्यांना काही काम असेल ना तेव्हा तुम्हाला ते फोन करतील, किंवा त्यांना काय पाहिजे असेल, काही वस्तू पाहिजे असेल ते तुम्हाला फोन करतील, तुमच्याकडे येतील, तुमच्याकडनं घेतील. पण एकदा त्यांचं काम झालं ना की ते तुमच्याकडे येणार नाहीत, तुम्हाला विचारणार पण नाही. असे भरपूरसे अनुभव आलेले आहेत. आणि हे अनुभव आले कशामुळे की आपण त्या सगळे सोयऱ्यांवर एवढं विश्वास ठेवतो आणि आपण त्यांनाच आपण असं वाटतो की त्यांच्याकडेच आपल्याला काहीतरी मिळेल, पण तसं मिळत नाही. हे सगळे सोयरे जे काय आहेत ते आपल्याला फक्त स्वार्थाच्या पोटी आपल्याकडे येतात. आणि तुकाराम महाराज सांगतात की मला हे नकोय, मला यांचा वास पण नकोय, यांच्या जवळ वाराही लागू देऊ नकोस. मला फक्त तुझे आठवण येऊ दे. मी दुसऱ्या कोणाची घरात जात नाही. सर्व सत्ता तुमच्याच हाती आहे. मी जे काही मागेन ते तुम्ही मला द्याल हे मला पक्के ठाऊक आहे. म्हणजे भगवंताविषयी विश्वास, जसं तुकाराम महाराज सांगतात की त्यांना भगवंतावर एवढा विश्वास आहे की मला जे काही पाहिजे ते भगवंत परमात्मा मला देणार आहे. तुमचा आमचा पण तसाच विश्वास पाहिजे. आपल्याला विश्वास कोणावर आहे? आपल्या नातेवाईकांवर आहे. म्हणून आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. सगळा विश्वास तुम्ही भगवंतावर, तुका म्हणे घालू तयावारी भार, वाहू हा संसार देवा पायी. आपला सगळा भार भगवंतावर टाका आणि त्या भगवंतांवर भार टाकल्यावर काय करणार? भगवान परमात्मा आपलं सगळं भार घेणार आहे आणि आपला वाहू हा संसार देवा पायी, हा सगळा संसार देवाच्या पायावर टाका. तो संसार बघा तुमचा कसा व्यवस्थित जातो. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की सर्व सत्ता तुमच्याच हाती आहे. मी जे काय मागेन जे तुम्ही मला द्याल हे मला पक्के ठाऊक आहे. भगवंताकडे सगळी सत्ता आहे. सगळ्यांची सत्ता भगवंताकडे. सगळं विश्व चालवणारा भगवान परमात्मा आहे, त्याच्याकडे सगळे सत्ता. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य आले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चालिता. पर्वता बैसकानं संडावी, समुद्राला एकानं ओलांडावे, पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये ह्या ओव्या दिलेले आहेत. आणि ह्या ओव्यामध्ये त्यांनी सांगितले की भगवान परमात्मा सगळं चालवणार आहे, सगळी सत्ता त्याच्याकडे. आणि मग आपण आपल्याकडे घेतो? आपण सत्ता त्याच्या असल्यावर त्याच्याकडेच जा आणि त्याच्याकडेच मागा. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की मी भगवंताकडे, सत्ता त्याच्याकडे असल्यामुळे मी त्याच्याकडे सगळं मागेन आणि जे काही मला द्यायचंय तो मला देईल हे मला पक्क ठाऊक आहे. कारण काय की देणारा तोच आहे. देता देवविता नेता नेविता, इथे तुझी सत्ता काय आहे. बरोबर आहे की देणारा तोच आहे, नेणारा तोच आहे, घेणारा तोच आहे. आणि त्याची सत्ता असल्यामुळे आपण कोण घेणार देणार आहे? कोण नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की तुम्ही मला द्याल हे मला पक्के ठाऊक आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुमचे पुढे मी हट्ट घेतला आहे, रडतो आहे आणि डोळे चोळत आहो. म्हणजे माझे डोळे चोळून रडतोय आणि मी तुझ्याशी हट्ट करतोय की मला जे काही पाहिजे ते तूच दे आणि तूच माझ्या जवळ राहा.
बाकी मला कोण नको असं म्हणतो. आता काय होतं, एका दृष्टांत द्यायचा झाला तर एक दृष्टांत असा आहे की आपण कसे संसारात अडकलो जातो, आपण त्या संसारात बाहेर का पडत नाही याचा एक सोपा दृष्टांत आहे. एका गावामध्ये एक वारकरी होता आणि तो वारकरी त्याचे जवळजवळ 20-25 बैल गायी होते, बैल होते, म्हशी होत्या आणि गाय वगैरे होती, म्हशी होत्या. आणि तो सगळ्यांचं तिथे त्यांना दिवसभर त्यांचं पालन करायचं, त्यांना जे काय पाणी पाहिजे ते पाणी पाजायला द्यायचा, जे काय आयरन द्यायचं सगळं तो करायचा. आणि त्याच्यात जेवढा टाइम निघून जायचा, कुठे बाजूला सप्ताह असेल त्या सप्ताहाला जायला त्याला वेळ नसायचा, हरिपाठाला जायला वेळ नसायचा. तो एवढ्या त्या कामात गुंतलेला होता. म्हणून त्यांनी काय विचार केला की हे सगळं काम करण्यासाठी मी कोणतरी एक माणूस ठेवतो आणि मग मला तिथे परमार्थाच्या कार्यामध्ये जायला वेळ मिळेल. म्हणून त्यांनी काय केलं की असे ऍडव्हर्टाइजमेंट दिली की मला इथे कामासाठी एक माणूस पाहिजे. तर भरपूरशे लोक आली. त्यातले काही लोक म्हटले की ठीक आहे आम्ही करू, पण काही लोकांना पगार कमी वाटला. असं करता करता यांनी काय सांगितलं, एक माणूस आला, त्याला सांगितलं ठीक आहे तुला मी जास्त पगार देतो, 20,000 25,000 पगार देतो, तू राहा. तुला ठीक आहे, पण एक आहे की तू दिवसभर काम करायचं, पण हे सगळे जे म्हशी आणि जे गायी आहेत ते खाली, म्हशी खाली बसल्यानंतर तू झोपायचं, तोपर्यंत तू झोपायचं नाही, संबंध दिवस जागी राहायचं आणि यांचे सगळे कामं बघायचे. आता काय झालं, आणि तो कीर्तनाला निघून गेला. आता ह्याचं काय झालं, ह्याला जो माणूस ठेवला होता तो संबंध दिवस काम करायचा आणि संध्याकाळ झाली की त्याला मग तो थकलेला असायचा, त्याला झोपायचं असतं. मग त्याने काय केलं, तो बघायचा आता सगळे म्हशी बसतायत, किती म्हशी, काही म्हशी 25 म्हशी एक असतील, 25 म्हशी, त्यातले 15-20 म्हशी बसल्या, 22 बसल्या, 23 म्हशी बसल्या. आता फक्त 1 किंवा 2 राहिले होते. त्याला काय वाटलं, आता हे 1-2 म्हशी बसल्या ना की मग मी सुटलो, मी मग जाऊन झोपू शकतो थोडा वेळ, म्हणजे ते सगळे बसून झोपतील असं. पण काय झालं, त्या 2 म्हशी बसताना बाकीचे 4-5 उठले. कळलं, असं होतं. कारण आपलं पण तसं झालं, आपण आता हसतोय त्या मशीनच्या बद्दल, आपण त्या हसतोय, पण आपलं पण असंच झालंय की आपण म्हणतोय की आता मी परमार्थाला लागेन कधी, की माझं मुलाचं लग्न झालं की मग त्यांना सगळं सोपवलं, सगळं आपण दिलं की आपण परमार्थाकडू, आपण हरिपाठाला जाऊ, आपण सप्त्याला जाऊ, सगळं म्हणतो. मग नंतर काय होतं, आपण त्याच्यात अडकतो. मग त्याला काय होतं की नातू होतो, तर नातूच्या मागे लागतो. असं करत 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 आपण त्या संसारातच अडकतो. आणि त्या जसे त्या 2 म्हशी बसल्यानंतर बाकीचे उठले, तसं त्या म्हशींचं कसं असतं माहिती, एकत्र कधीच एक बसणार नाही, कोण ना कोण, एक ना एक 2 उभेच राहणार. आणि तसं झाल्यानंतर त्याला तिथे झोपायला मिळालंच नाही. तो एवढा कंटाळला की तो थोड्या दिवसांनी त्याने विचार केला ही नोकरी नकोच मला. तसं आपण पण असंच करायला पाहिजे की आपण त्या संसारातनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला पण हे सगळं सोडायला पाहिजे. आणि आपण विचार नाही करायचा की काय होणार आहे, की यांचं काय होणार, ते सगळं बघून घेतील. आता तुम्ही जर बघितलं, कोणी जीव आहे तो जन्माला आल्यानंतर तो पुढे त्याचं पालन पोषण करणारा भगवान परमात्मा आहे. आपण काय लक्ष देणार, आपण काय पालन पोषण करणार, आपण कोण आहे त्याला. एखाद्याला आपण समजा म्हणतोय की आपण त्याला नोकरी लावू, त्याला नोकरी लावू, नोकरी आपण लावणार आहे, भगवान परमात्माच तिथे कोणाला तरी बुद्धी देतो आणि त्याला नोकरी लावतो. तसं आपण करणारे कोण नाही आहोत, आपल्याला फक्त भगवंताचं चिंतन करायचंय. म्हणून ते चिंतन करता करता आपण त्या भगवंताच्या चरणाकडे जाऊ शकतो. पण कधी, जर आपण या संसारातनं थोडं अलिप्त झाल्यानंतर. अलिप्त म्हणजे हा संसार सोडून आपण थोडं परमार्थ. आता परमार्थ म्हणजे कसा, की तुम्हाला जिथे जे सप्ते आहेत त्या सप्त्याला तुम्हाला जायला पाहिजे, तिथे तुम्हाला काहीतरी चिंतन मिळेल, काहीतरी ज्ञान मिळेल आणि तुमची जी नामस्मरणाची जी प्रगती आहे ती प्रगती फास्ट होईल. कसं आहे की आपण जमत नाही म्हणून सोडायला नाही, कारण आपण कसं असतं, हे मला जमेल का, ते जमेल का म्हणून आपण सोडतो. तसं ना, आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न केलं की काय होईल की आपल्याला हळूहळू ते जमायला लागेल आणि आपल्याला कळेल. तसं परमार्थामध्ये आल्यानंतर आपण परमार्थ काय गोष्टी आहेत की
आपण अभंग पाठ करायचे किंवा ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ करायच्या. कधीतरी वेळ मिळाला कुठे सत्संगामध्ये बसायचं, सत्संग ऐकायचं आणि स्वतः कुठेतरी 5 मिनिटं बोलायचा प्रयत्न करायचा. त्यातनं काय होईल, आपली हळूहळू प्रगती होईल आणि आपण तसं करू शकतो. काय होतं, आपण बोलतो तेव्हा आपल्यालाच त्याचा फायदा होतो, कारण आपलं ज्ञान वाढतं. जेव्हा आपण ज्ञान वाटतो तेव्हा आपलं ज्ञान वाढतं. आपलं ज्ञान वाढायचं असेल, आपण ज्ञान वाटायला पाहिजे. एखादा हंडा पाण्याने भरलेला आहे, तो पाण्याने भरलेला हंडा जर तसाच असेल तर त्याचा काय उपयोग नाही. परत दुसरं पाणी आपण त्याच्यात टाकू शकत नाही. तो हंडा जर आपण थोडा रिकामा केला, ते जागा झाल्यावर आपण त्याच्यात टाकू शकतो. तसं आपलं ज्ञान आहे, आपण थोडं रिकामा करायचं आणि परत दुसरं ज्ञान आपल्याला मिळेल. आणि ह्या प्रवचनामधनं आपल्याला जे आपण ज्ञान वाटतो ते ज्ञान आपल्याला परत मिळणार. असं करून आज आपण जो काही अभंग 3 अभंग बघितले, 225, 26 आणि 27, या 227 अभंगामध्ये शेवटी तुकोबारा सांगतात, तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा तुमचे पुढे मी हट्ट घेतला आहे, रडतोय आणि डोळे चोळतोय. तसं आपण पण हट्ट धरायला पाहिजे आणि भगवंताला सांगायला पाहिजे, मला या संसारातनं वेगळं कर आणि मला बुद्धी दे की ह्या संसारातनं मी थोडं थोडं बाजूला जाऊन परमार्थाकडे जाईन आणि सतत भगवंताचं चिंतन माझ्याकडे घडू दे. आणि हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीना आवडी, हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे अंबाची. तुकाराम महाराजांनी गर्भवास विचारलाय. परत गर्भाला यायला तयारी दाखवली त्यांनी. का? कारण ह्या मनुष्य देहामध्येच भगवंताचं चिंतन होऊ शकतं, भगवंताची प्राप्ती होऊ शकते. आणि जर तुम्हाला दुसऱ्या जन्मामध्ये नाही मिळणार, आता स्वर्गाचे जे अमर आहेत ते पण या जन्मामध्ये मनुष्य जन्म मिळण्यासाठी इच्छा करतात. का? कारण त्यांना माहिती आहे इथेच भगवंताचं चिंतन आहे, भगवंताचं जे काही नामस्मरण आहे इथेच आपण करू शकतो. आणि हे नामस्मरण आपल्याला मिळालेलं आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगामध्ये आपल्याला तारक जे आहे फक्त भगवंताचं नामस्मरण. आणि ह्या नामस्मरण जर आपण सतत जर केलं तर आपण या मृत्यूलोकामधनं आपण सहज भवसिंधू तरुण जाऊ शकतो. क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत आहे, हा जाणार आहे आणि आयुष्य खातो काळ सावधान. एक एक दिवस आपला खातोय हा काळ. आपल्याला जन्माला आलो तेव्हाच काळ आपल्या बरोबरच आहे, तो दिसत नाही. आता मी इथे प्रवचन करतो पण माझ्या बाजूला काळ बसलेला आहे, पण तो आपल्याला दिसत नाही. कीर्तनात आपण बसतोय, कीर्तनात बसल्यानंतर आपल्या बाजूला काळ बसलेला आहे पण आपल्याला दिसत नाही. पण आता काळ बाजूला बसलाय म्हणून काठी घेऊन त्याच्या बाजूवाल्याच्या डोक्यामध्ये तुम्ही हाणवू नका, मारायचं नाही त्या कीर्तनामध्ये. नाहीतर असं म्हणेल काळ आपल्या बाजूलाच बसलेलं आहे, महाराज बोलले ते कीर्तनामध्ये बाजूला बसलेला आपला काळ असू शकतो म्हणून आपण त्याला मारू. तसं नाही, काळ आपल्याला दिसत नाही, तो आपल्या बाजूला, म्हणजे आपल्या जो काही आपली जी सावली आहे तर काळ रूपाने आपल्या बरोबर आहे. प्रत्येक वर्ष आपलं जसं जसं पुढे आपण जातो, आपण म्हणतो की आपण वाढदिवस साजरा करतो. वाढदिवस साजरा करणं म्हणजे काय की आपलं वर्ष पुढे वाढलेलं आहे. म्हणजे काय झालं, आपण वाढदिवस साजरा करून तर आपले वर्ष वाढलंय, पण वर्ष वाढलं म्हणजे आपण आपलं आयुष्य कमी झालेलं आहे. जर आपलं समजा 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष आयुष्य असेल तर आपलं 60वा 70वा वर्ष जर झालं आपलं जर वाढदिवस, तर राहिले 10 वर्ष, म्हणजे आपलं आयुष्य कमी आहे. म्हणून आयुष्य खातो काळ सावधान म्हटलेलं आहे. क्षणोक्षण हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. संतांनी हाच विचार केला, क्षणाक्षणाला त्यांनी हाच विचार केला की आपण ह्या भवसिंधूतनं पार कसं जाऊ. तसं आपण पण ह्या भवसिंधूतनं पार जाण्यासाठी भगवंताचं चिंतन करायचंय आणि क्षणोक्षणाला हाच विचार करायचा आहे की मी इकडनं बाहेर कसं पडू. यामध्ये आलोय आहोत आपण, त्या या देहामधनं आपल्याला बाहेर पडायचंय. या 84 लक्ष योनीच्या या फेऱ्यातनं आपल्याला बाहेर पडायचंय. आणि हे बाहेर पडण्यासाठी आपल्याला भगवंताचं नामस्मरण एकच आहे आणि हे नामस्मरण करायचंय आणि आपल्याला भगवंतावरच विश्वास ठेवायचाय, त्याच्यावरच आपण लक्ष केंद्रित करायचंय आणि तोच आपल्याला सगळं रक्षण करणारा, पालन पोषण करणारा तोच आहे हे समजायचं. हे 3 अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे आणि हेच चिंतन आपण सतत करायचंय. आणि झालेली सेवा तुम्ही संत मायबापाच्या चरणी अर्पण करतो, भगवान पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि झालेल्या सेवेला
पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुकाराम 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 पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. जय जय रघुवीर समर्थ आता विश्वात्मके देवे येणे वागे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरे जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांची लचो ते लाहो प्राणीजात वर्षित सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुचे रव चेतना चिंतामणीचे गाव बोलते अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिओ आदि पुरकी अखंडित आणि गंतोपजीवे विशेष लोकाई दृष्टादिष्ट विजय होवावे एठ म्हणे श्री विश्वेश्वराओ आओ इल दान पसाओ येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम सर्वे वै सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कशी दुःख मा पुण्य ओम शांती शांती शांती. रामकृष्ण रामकृष्ण हरी महाराज. अतिशय सुंदर झाली सेवा. खरंच म्हणजे अगदी गणपती महाराज ज्याप्रमाणे अभंग सोडवतात आपलं हे घोंगडे महाराज त्याप्रमाणेच तुम्ही पण खूप छान समजून सांगता. खूप छान झाली सेवा. कसं संसारामधनं बाहेर पडावं हे तुम्ही उत्तम उदाहरणं देऊन पटवून सांगितलं की सगळ्याच म्हशी कशा एकदम बसणार नाहीत. तसे आपले जे विषय आहेत देहातले तर काही ना काही म्हणजे आता हे काम झाल्यावर मग मी देवाकडे जाईल मग दुसरं काम पुढे येतं मग ते करून झाल्यावर मग मी देवाकडे जाईल. तर असं होत नाही. आपली जी विषयांची लिंक ती थांबत नाही. आपल्यालाच कुठेतरी थांबावं लागतं. तुकाराम महाराज ज्याप्रमाणे एका झाडाला कवटाळून म्हटले सोडवा 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 आणि समोरचा देह म्हटला अरे तुम्हीच स्वतःच पकडले त्या झाडाला तर तुम्हीच सोडलं पाहिजे. तसं आपण स्वतःच या संसाराला एवढं कवटाळून बसलो आहे की आपल्याला असं वाटतं की अरे मी नसेल तर माझ्या घरातलं काहीच होणार नाही पान पण हलणार नाही. असं नसतं. जन्मलेल्या मुलाला सुद्धा आई नसेल तरी ते वाढत असते. कोणावाचून कोणाचं काही राहत नाही. त्यामुळे आपण किती अडकून राहायचं संसार प्रपंचामध्ये. तर हे तुम्ही फार उत्तम सांगितलं महाराज. सर्वांच्या वतीने महाराजांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. रामकृष्ण हरी. दादा बोला.